Brought to you by Techno Camon 30 series. आमदार सुनील टिंगरे यांनी ते पत्र दिलेलं होतं. नाही आता ते तुम्ही जे प्रश्न विचारले ना ते मंत्री महोदयाचे आदेश मी पाळले. डॉक्टर श्रीहरी हळनोर वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर अजय तावरे प्राध्यापक व विभाग प्रमुख न्याय वैद्यक शास्त्र विभाग बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी संगनमत करून फौजदारी पात्र कट रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरता विधी संघर्षित बालक याचे रक्ताचे नमुने न घेता इतर व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेऊन ते सीलबंद करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. हा आरोप आहे आणि या आरोपाकरता त्यांना 27 मेला अटक करण्यात आलेली आहे. ही अटक झाल्यानंतर संस्था स्तरावरील कारवाई म्हणून मी संस्था प्रमुख या नात्यानं डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे जो विभाग प्रमुखाचा जो चार्ज होता तो चार्ज मी तातडीनं त्यांच्याकडून काढून घेतला आणि त्या विभागामध्ये जे सिनियर प्रोफेसर आहेत डॉक्टर विजय जाधव यांच्याकडे मी तो चार्ज 28 मे 2024 सुपूर्द केलेला आहे. त्यानंतर दुसरे जे आरोपी आहेत या प्रकरणामध्ये जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर श्रीहरी हळनोर तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने त्यांची सेवा जी आहे ती मी 28/5/2024 समाप्त केलेली आहे. म्हणजे त्यांना टर्मिनेट केलेलं आहे. आता ते सेवेमध्ये नाहीत आणि अशा पद्धतीचं जी कारवाई आहे ती मी शासनास कळवलेली आहे. आणि तिसरा जो आमचा कर्मचारी आहे अतुल घटकांबळे म्हणून जो पूर्णवेळ आहे आणि तो शासकीय सफाई कर्मचारी आहे त्याला मी निलंबित केलेला आहे, सस्पेंड केलेला आहे. तो अधिकार अधिष्ठातांना असतो वर्ग 4 कर्मचारी असल्या कारणाने आणि त्याला सस्पेंड करून तशा पद्धतीची कारवाई आम्ही केली ही मी शासनाला कळवलेलं आहे. एक पत्र जे आहे एक पत्र जे एक आमदार महोदय आहे त्यांनी ते पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती आमचे मंत्री ते पत्र ऑलरेडी आहे. नाही घाबरत ते पत्र जे आहे ते आमदार सुनील टिंगरे यांनी ते पत्र दिलेलं होतं. ते पत्र आता माझ्याजवळ नाही, डिटेल मला नाही. त्याच्यावरती सांगतो की त्या पत्रावरती आमच्या मंत्री महोदयांनी लिहिलेलं होतं अधिष्ठाता यांना की डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे कार्यभार द्यावा कारण ते प्राध्यापक या पदावरती कार्यरत आहेत आणि जे त्यावेळी जे सुपरिटेंडेंट होते ते प्राध्यापक नव्हते. तर हे मेडिकल काउन्सिलच्या त्या नियमाप्रमाणे जे प्राध्यापक असतात त्यांना सुपरिटेंडेंट या पदावरती नियुक्ती देणं क्रमप्राप्त असतं. अशा पद्धतीचा त्याच्यावरती मजकूर होता आणि त्या आदेशाला अन्वये मी कारण मला डीनना एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढावी लागते तर तशा पद्धतीची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मी काढलेली होती. दुसऱ्यांना जेव्हा नियुक्ती झाली ते पत्र नियमियाकडून आलं नव्हतं ते तुमच्या लेवलवर तुम्ही डॉक्टर किरण जाधव यांचा चार्ज काढून तुम्ही तावरेंना दिला होता ते तुमच्या अखत्यारीखाली झालं होतं. तो सगळा जो मेसेज आहे तो नियमियाकडून आला नव्हता तर तेव्हा काय कारण होतं काय पोस्ट कोणता जेव्हा किरण जाधवांना काढून तुम्ही तावरेंकडे चार्ज दिला तेव्हा काय कारण
नाही आता ते तुम्ही जे प्रश्न विचारले ना ते मंत्री महोदयाचे आदेश मी पाळले. नाही सर, ते आदेश त्यांचं म्हणणं आहे की we just पुन्हा. forward the recommendation. Finally, the dean has to No, take no. the call depending on the NMC rules and regulations. And the NMC rules clearly state that the HOD is not supposed to be made the superintendent. But despite so many pending inquiries and he being the HOD and his reputation being questioned, why was he repeatedly made the superintendent? नाही आता ही त्यावेळची जी अपॉइंटमेंट आहे ती मंत्री महोदयांनी निर्देश दिल्या कारणाने त्यांची आदेश काढलेले आहेत. किरण कुमार साहेबांना हटवून जे तुम्ही तावडेंना दिलं, ती- ते मुश्रीफ सरांचं पत्र नव्हतं. ते तुमच्या लेवलला आलं. अहो तेच आहे ना मॅडम, असं काय करता तुम्ही? हीच माहिती आहे ना, ते चुकीचं सांगतो ना. Just because the minister's letter was तेच आहे ना. sidelined all the NMC norms and the pending inquiries and you made him the superintendent. Is that what you have to say? एनएमसी नॉर्म एनएमसी नॉर्म बाजूला नाही आहेत. त्या पत्रामध्ये एनएमसी नॉर्मनुसारच आदेश काढायला सांगितले. कारण डॉक्टर अजय तावरे हे प्रोफेसर आहेत आणि त्यावेळी जे नियुक्त असणारे जे अधीक्षक होते ते सहयोगी प्राध्यापक होते. But the HOD is not allowed to be made the superintendent. ते नंतरची गोष्ट आहे. एक जरी त्याच्यावर शिकारा दिला असेल की त्यांची नियुक्ती करावी, मात्र त्याच्यावर पूर्वी देखील आरोप झालेले आहेत. तुम्ही त्यांच्याबद्दल तुम्ही का नाही रिकमेंड करत? कुठले आवडत का नाही? डॉक्टर तावरे हे ससून कुठलेही काही प्रकार असो त्यांचं नाव याच्यामध्ये अनेकदा समोर आलं आहे. ते किडनी प्रकरण असो, नुकतं झालं उंदीर चावले दगाला ते प्रकरण असो, एवढी सगळी प्रकरण असताना तुम्ही त्याला एका डिपार्टमेंटची जबाबदारी देता. तुमचं अधिष्ठाता येणार तुमचं काम नाहीये का? म्हणजे सराईत माणसाला अशा प्रकारचं पद देणं कितपत योग्य आहे? आणि याला सर याला नवीन प्रश्न की अजय तावरे सोडून दुसरे अधिकारी नाही आहेत. याच्या संबंध बोलायला पाहिजे. या ऐका, आता परत एकदा मी सांगतो की आपली जी प्रेस कॉन्फरन्स आहे ही आता जो इश्यू घडलेला आहे त्या संबंधात तुम्ही बाकीचे प्रश्न विचारा. डॉक्टर तावरे हे सराईत आहे, त्यांच्यावर याच्या आधी 2-3 वेळेस कारवाई करण्यात आली आणि असं असतानाही तुम्ही त्यांच्याकडेच हा जबाबदारी कशाला दिली? तुम्हाला नाही, मंत्री महोदयाच्या निर्देशाने ते आदेश काढलेले आहे. हो ना, मग कसं तुम्ही दबावापोटी अजय तावरेंची नियुक्ती केली का? नाही मग सांगा ना ते काय कारण जे निर्देश मला दिले त्यानुसार मी केलेले आहे. एवढंच आहे, याच्यापेक्षा काय नाही. असताना रुग्णालयात असे सतत गैरप्रकार होता तर याला जबाबदार तुम्हाला का धरू नये? काही प्रकार होत झालेले आहेत.